नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वस्ती ज्योतिष मंचमध्ये स्वागत असो. मित्रांनो, तुमच्यासमोर इथे कुंडलीमध्ये हा जे काही तक्ता दिसतो त्याच्यामध्ये आज आपण प्रामुख्याने शिकणार आहोत ते म्हणजे तृतीय भाव. कुंडलीमध्ये नॉर्मली आपण म्हणतो की 12 भाव असतात. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा आणि 12वा. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, ज्याला आपण अँटी क्लॉकवाईज असं म्हणतो, त्या दिशेमध्ये आपण जेव्हा फिरत जातो तेव्हा त्या प्रत्येक भावाचं, त्या स्थानाचं आपण इथे नाव देतो. तर आज आपण प्रामुख्याने बघणार आहोत ते म्हणजे तृतीय स्थान, ज्याला भातृस्थान किंवा पराक्रमस्थान या नावानेही ओळखलं जात असतं. वास्तविक हे तृतीय स्थान, याला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये पराक्रमाचं स्थान असं म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं धाडस किंवा एखाद्या व्यक्तीचा भित्रेपणा हा आपल्याला या स्थानामधून कळत असतो. याच्या बरोबरीने या स्थानापासून आपल्याला भावंड किंवा आपली बहीण भावंड यांच्यापासून होणारी सुखदुःख, तसेच भावंडांमधले प्रेम, त्यांच्याने आपल्यामध्ये कसं नातं राहील, म्हणजे जसं की वडिलोपार्जित काही संपत्ती असते, जमीन जुमला, घरदार, संपत्ती, याच्यामध्ये वडिलांच्या नंतर आपली भावंड त्यामध्ये वाटेकरी असतात. मग या संपत्तीच्या वाटपामध्ये आपलं आणि आपल्या भावंडांचं कशा प्रकारे पटेल याविषयी आपल्याला या भावातून समजत असतं. तसेच याच्या बरोबरीने आपल्याला या तृतीय भावातून प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीची ध्वनी किंवा ज्याला आपण आवाज म्हणतो, या आवाजासंबंधीचं ज्ञान आपल्याला यातून कळत असतं. तसंच एखाद्या व्यक्तीचं ऐकण्याची पद्धत, म्हणजे ज्याला आपण कान म्हणतो, मग तो बधीर आहे का, त्याला ऐकू कमी येतं का, त्याचे कान तीक्ष्ण आहेत का, यासारख्याही गोष्टी या तृतीय भावातून आपल्याला प्रामुख्याने समजत राहतात. याच्या बरोबरीने तृतीय स्थान हे लिखाणासंदर्भातली माहिती आपल्याला उपलब्ध करतं. जसे की एखाद्या व्यक्तीचं हस्ताक्षर, ज्याला आपण रायटिंग स्किल म्हणतो, ते अक्षर मोठे आहे की लहान आहे तेही आपल्याला इथून कळतं. बऱ्याच लेखकांच्या पत्रिकेमध्ये त्यांचं जे तृतीय स्थान असतं ते ॲक्टिव्ह असतं. त्याचा परिणाम असा होतो की या तृतीय स्थानातून एका लेखकाचा जन्म होणार आहे का, हेही आपल्याला इथे समजून येत असतं. याच्या बरोबरीने त्या व्यक्तीचा भित्रेपणा, त्या व्यक्तीचं असणारं आपण म्हणतो मनाची कठोरता, कोमलता, या भावातून आपल्याला समजते. मनाचा गोंधळ उडलाय का, मानसिक काही विकार आहेत का त्या व्यक्तीला, हेही आपल्याला या तृतीय भावातून समजून येत असतं. तृतीय भावातून आणखीनही काही गोष्टी कळतात, ते म्हणजे आपण म्हणतो प्रवास, ज्याला आपण ट्रॅव्हल टुरिझम म्हणतो, किंवा वैचारिक प्रवास, हेही या स्थानातून कळत असतं. तसेच आपण म्हणतो की एखादी व्यक्ती जर लेखक असणार, तर मग ती लेखक असेल तर ती एखादं पुस्तक लिहिणार का कवी मनाची असेल, किंवा कविता लिहू शकते की गद्यमय आणि पद्यमय, याचाही आपल्याला यातून, या स्थानातून आपल्याला जाणीव होत राहते. साहित्याची आवड, साहित्य लिखाण किंवा काही ग्रंथकाव्य तो करू शकतो का, हेही या तृतीय भावातून आपल्याला प्रामुख्याने समजत असतं. याच्या बरोबरीने आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला औषधाचं ज्ञान आहे का, तो पराक्रम करू शकतो का, हेही या तृतीय स्थानातून आपल्याला समजत असतं. तसेच एखाद्या व्यक्तीचं आपण म्हणतो पौरुषपणा, ज्याला आपण धाडस म्हणतो, ते इथून आपल्याला कळतं. म्हणजे कोणतीही व्यक्ती एखादं जीवनामध्ये व्यवसाय सुरू करताना किंवा शालेय शिक्षणामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी ती व्यक्ती धाडसाने एखादं पुढाकार घेऊ शकते का, ती पुढाकार घेईल का, हेही या सर्व तृतीय भावातून आपल्याला समजत असतं. तुर्तास इतकंच. भेटू पुढील भागात. तोपर्यंत स्वस्ती ज्योतिष मंचमध्ये मी तुमची रजा घेतो.